हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी अँड इम्पल्स बॅच. या व्हिडिओमध्ये आपण अमाइन्सच्या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी मोल्स ऑफ इथाइल ब्रोमाइड इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ NN डायइथाइल इथॅनमाइन फ्रॉम इथाइल अमाइन. इथाइल अमाइन यूज करायचं आहे, दॅट इज C2H5NH2. त्याच्यामध्ये इथाइल ब्रोमाइड पुट करायचं C2H5Br सो दॅट आपल्याला NN डायइथाइल इथॅनमाइन भेटेल. NN डायइथाइल म्हणजेच नायट्रोजनवरती 2 इथाइल ग्रुप लागलेले आहेत, C2H5 C2H5 आणि समोर परत इथॅनमाइन दिसतं म्हणजे अजून एक इथाइल ग्रुप आहे. सो बेसिकली हा एक 3 डिग्री अमाइन आहे जो आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. सो आता नेक्स्ट परत एकदा क्वेश्चन रीड करा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इथाइल ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइडचे किती मोल्स लागतील फॉर फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ NN डायइथाइल इथॅनमाइन फ्रॉम इथाइल अमाइन. इथाइल अमाइनमधून एक C2H5 ग्रुप आलेला आहे. सो उरलेले जे 2 ग्रुप्स आहेत हे आणण्यासाठी तुम्हाला 2 इथाइल ब्रोमाइडचे मोल्स यूज करायला पाहिजेत. Option number D is correct. Question number 2. Which among the following is correct pKb values for amines? तर डायरेक्टली टेक्स्टबुकमध्ये ऑर्डर ऑफ pKb दिला आहे. सो NH3 ग्रेटर दॅन RNH2 ग्रेटर दॅन R2NH लेस दॅन R3N exactly matches with option number C. Question number 3. Identify Gabriel Thalamide synthesis reaction from the reactants and reagents used in the following. Gabriel Thalamide synthesis basically 3-step mechanism आहे and it starts with thalamide. Thalamideचं असं युनिक स्ट्रक्चर आहे सो दॅट आयडेंटिफाय जर करायला फक्त सांगितलं असेल तर इट इज नॉट डिफिकल्ट. थॅलमाइडमध्ये आपण 3 स्टेप करतो. पहिल्या स्टेपमध्ये असतं अल्कोहोलिक KOH so that this H plus get replaced by K. सेकंड स्टेपमध्ये असणार आहे आपल्याकडे अल्काइल हॅलाइड सो that K get replaced by R. अँड थर्ड स्टेपमध्ये आहे ॲक्वियस NaOH. सो ऑप्शन नंबर D करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4. विच अमंग द फॉलोइंग मॉलिक्युल्स हॅज लोएस्ट pKb व्हॅल्यू. लोएस्ट pKb व्हॅल्यू म्हणजेच हायर KB व्हॅल्यू म्हणजेच मोर बेसिक इन नेचर. अँड बेसिसिटीची ट्रेंड लक्षात ठेवायची असेल तर इट इज 2 डिग्री अमाइन्स आर मोर बेसिक दॅन प्रायमरी दॅन टर्शरी दॅन अमोनिया दॅन ॲरोमॅटिक अमाइन्स. ही ट्रेंड लक्षात ठेवा, बरेचसेच क्वेश्चन्स तुमचे असेच सॉल्व्ह होतील. आता 2 डिग्री अमाइन कसं फाइंड करायचं. नायट्रोजनवरती 2 हायड्रोजन असतील तर इट इज प्रायमरी अमाइन. सो ऑप्शन बी इज अगेन प्रायमरी. आणि नायट्रोजनवरती एकच हायड्रोजन असेल तर 2 डिग्री अमाइन आणि हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री अमाइन. रिपीट करते, नायट्रोजनवरती 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी अमाइन, एकच हायड्रोजन असेल तर सेकंडरी अमाइन, वाईस वर्सा असल्यासारखं आहे, आणि हायड्रोजनच नसेल तर टर्शरी अमाइन. सो सेकंडरी अमाइनचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 5. विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन रिप्रेझेंट्स कार्बिल अमाइन रिॲक्शन. कार्बिल अमाइन ही बेसिकली एक डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे अँड दॅट इज वाय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असल्यामुळे जे आपले प्रायमरी अमाइन्स आहेत RNH2 आपण यांच्यामध्ये किडनॅपिंग एजंट टाकतो. किडनॅपिंग एजंट म्हणजेच क्लोरोफॉर्म बट इन प्रेझन्स ऑफ बेस. तर अमाइडचं कन्व्हर्जन होतं आयसोसायनाइडमध्ये दॅट इज RN ट्रिपल बॉन्ड C विच इज बॅड स्मेलिंग किंवा आपण त्याला फाऊल स्मेलिंग असं म्हणू शकतो. हेन्स दिस इज सम कॅरेक्टरिस्टिक टेस्ट कॉल्ड ॲज कार्बिल अमाइन टेस्ट. प्रायमरी अमाइनमध्ये क्लोरोफॉर्म प्लस माइल्ड बेस गिविंग आयसोसायनाइड ॲज अ फाऊल स्मेलिंग प्रोडक्ट. ऑप्शन नंबर C करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 6. What is product formed when benzene disonium chloride react with ethanol?
बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचे सेपरेट रिॲक्शन्स आपल्याला एका चार्टमध्ये दिलेले आहेत. बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन जेव्हा आपण C2H5OH सोबत करतो तर याचं जे सेपरेशन आहे, ज्याला आपण डिसोसिएशन म्हणतो, ते काहीतरी असं होत असतं H+OC2H5-. सो N2+ जेव्हा रिप्लेस होणार तेव्हा त्या ठिकाणी H+ येतो. N2 गॅस निघून जातो आणि इट गेट्स रिप्लेस्ड बाय H. बाहेर N2 गॅस रिलीज होणार आहे. सो फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. ऑप्शन नंबर सी. टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज रिॲक्शन आहे. क्वेश्चन नंबर 7. विच अमंग फॉलोइंग इज नॉट प्रिपेअर्ड बाय सँडमेयर्स रिॲक्शन. सेम चार्टमध्ये तुम्हाला सँडमेयर्स रिॲक्शन दिलेले आहेत. सँडमेयर्स रिॲक्शन म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, बेन्झीनवरती N2+ Cl-, तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे कॉपर सायनाईड इन प्रेझेन्स ऑफ HCl. तर पूर्णपणे ग्रुपवरून निघून जातो N2 आणि Cl आणि सायनाईड ग्रुपचे रिप्लेसमेंट होते. त्याच्यानंतर जर तुम्हाला क्लोरीन हवा असेल तर कॉपर क्लोराईड आणि HCl. पूर्ण ग्रुप निघून जाईल आणि बेन्झीनवरती डायरेक्टली Cl लागेल. और तुम्ही करू शकता कॉपर ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ HBr. अगेन तुम्हाला बेन्झीनच्या रिंगवरती N2 आणि Cl निघून जाऊन ब्रोमीन येऊ शकतो. बट आयोडिनेशन रिव्हर्सिबल असल्यामुळे ही प्रोसेस फॉलो होऊ शकत नाही. सो डज नॉट बी प्रिपेअर्ड बाय सँडमेयर्स रिॲक्शन इज ऑप्शन नंबर ए, आयोडोबेन्झीन. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज नंबर ऑफ प्रायमरी अमाइन्स पॉसिबल फॉर द कंपाउंड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H11N. प्रायमरी अमाइन्स फाइंड करायचे. सो सगळ्यात पहिला 4 कार्बन CH3, CH2, 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 NH2. This is primary amine. You can bring that NH2 group to second carbon. This is also primary amine. Primary amine कसे ओळखायचे? नायट्रोजनवरती 2 हायड्रोजन असतील तर इट इज प्रायमरी अमाइन. चेन लेंथ चेंज करा. CH3, CH3, CH, CH2, NH2. This is 2-methyl propanamine. अजून चेन लेंथ कमी केली तर थर्ड ब्यूटाइल अमाइन. दिस इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. सो टोटल 4 compounds can be prepared using same molecular formula and that too primary amines. Question number 9. The end product of Hoffman exhaustive methylation of amine is. Hoffman exhaustive methylation of amine. अमाइन म्हणजेच प्रायमरी अमाइन रिॲक्टंट आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मिथायलेशन करण्यासाठी क्लोरोमिथेन पुट करता. RN एक H रिप्लेस होतो Cl सोबत. दॅट मीन्स एक H रिमूव्ह होतो, नॉट रिप्लेस, आणि तो जातो Cl सोबत. मायनस ऑफ HCl होतं आणि जो तुमचा मिथाईल ग्रुप आहे तो आतमध्ये एंटर करतो. सिमिलरली हा जो कंपाऊंड आहे तो परत तुम्ही मिथाईल क्लोराईड सोबत रिॲक्ट करू शकता कारण इट इज हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. अगेन जो उरलेला H आहे नायट्रोजनवरचा आणि Cl रिमूव्ह होईल. RN त्याच्या ठिकाणी पण CH3 येईल. समोर पण CH3 आहे आणि राहते आता लोन पेअर. लोन पेअर पण आपण डोनेट करू शकतो. अँड फायनली RN CH3 CH3 वरती लोन पेअर जाऊन पण CH3 दॅट इज नायट्रोजनवरती येईल प्लस चार्ज आणि Cl मायनस त्याला सराउंड करतो. क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड किंवा क्वाटर्नरी अमोनियम क्लोराईड बनतो. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 10. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲरोमॅटिक अमाइन. सिम्पल क्वेश्चन आहे. ॲनिलीन. ऑप्शन नंबर सी. हे बेन्झीनच नाही आहे. C5H9 नॉट बेन्झीन. ही बेन्झीन आहे बट साईड चेन ॲरोमॅटिक आहे. हे NH2 ग्रुप डायरेक्टली बेन्झीनला अटॅच्ड असेल तरच इट इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक अमाइन. इट इज नेम्ड ॲज ॲनिलीन. क्वेश्चन नंबर 11. द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ प्रोप 2-in-1 अमाइन. चला यालाच नंबरिंग करू. 1, 2, 3. प्रोप 2-in-1 अमाइन. ऑप्शन नंबर एच मॅच झाला. याचं नाव द्यायचं असतं ऑप्शन नंबर बीचं तर इट इज 2
अमाइनो प्रोपेन या फिर प्रोपॅन टू अमाइन, आयदर ऑफ वे मध्ये करेक्ट आहे. इथे 1 2 3, सो इट इज प्रोप 1 इन 1 अमाइन. ऑप्शन नंबर डी, this is 1 2 3, so it is prop 1 in 2 amine. करेक्ट ऑप्शन कोणता आहे? प्रोप 2 in 1 amine म्हणजे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 12, नंबर ऑफ प्रायमरी अमाइन्स. किती युजफुल होतीये बघा ती हिंट. नायट्रोजनवर हायड्रोजन नाही, हेन्स 3 डिग्री. एक हायड्रोजन असेल तर 2 डिग्री, 2 हायड्रोजन असेल तर प्रायमरी, 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी. नायट्रोजनवर 2 हायड्रोजन असेल तर प्रायमरी, 1 हायड्रोजन असेल तर सेकंडरी, 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी. सो प्रायमरी किती आहे? 4. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्जन नीड्स reagent SnHCl. We know SnHCl is used as a reducing agent. सो कोणाचं रिडक्शन झालं बघा इथे. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स वेळी आपण हा रिएजंट यूज करतो. सो तुम्हाला रिएजंट लक्षात पाहिजे कुठे कोणता यूज केला जातो, आणि असंच रिॲक्शन्स करून मिस्टेक्स करूनच हे रिएजंट लक्षात राहतात. सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तुम्हाला सायनाइड, नंतर दिसतो अमाइड. ऑप्शन नंबर सी आहे नायट्रो आणि ऑप्शन नंबर डी आहे अगेन नायट्राइड. सगळ्यांचे रिएजंट्स लिहून घेऊ. अल्काइल सायनाइड पासून अल्काइल अमाइन बनवायचे, दॅट इज प्रायमरी अमाइन. रिड्युसिंग एजंट असतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. RC डबल बॉन्ड O NH2 यातला CO ग्रुप इथे दिसत नाहीये, म्हणजे दिस इज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. आपल्याला पुट करायचं आहे याच्यामध्ये NaOH इन प्रेझेन्स ऑफ Br2 किंवा KOH इन प्रेझेन्स ऑफ Br2. नायट्रो अल्केन्समध्ये पुट केलं जातं मेटल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. सो ते हायड्रोजन डोनेट करतात आणि अमाइन बनतो. नेक्स्ट RC डबल बॉन्ड O NH2 हा रिड्यूस झाला, सो याच्यावरती टाकलं जातं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. क्वेश्चन नंबर 14, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ. याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतं N ला 2 वेळा मिथाइल ग्रुप लागला, सो N, डायमिथाइल, आणि उरलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याला कम्प्लीट नेम द्यायचं मिथॅन अमाइन. सो चेक करा N, डायमिथाइल मिथॅन अमाइन. ऑप्शन नंबर बी. या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर डी जो आहे ट्रायमिथाइल अमाइन, हे नाव करेक्ट आहे, बट हे IUPAC नाही आहे. दिस इज कॉमन नेम. IUPAC नेममध्ये हे N खूप मॅटर करतात, सो ज्यामध्ये N आहे इट इज IUPAC नेम. क्वेश्चन नंबर 15, आयडेंटिफाय X इन द फॉलोइंग रिॲक्शन. मी रिॲक्टंट वगैरे काहीच न बघता सगळ्यात पहिल्यांदा नजर जाते ॲरोवरती. ॲरोवरती लिहिलेलं आहे NaNO2 प्लस HCl. दिस गिव्ह फॉर्मेशन ऑफ HNO2. यातला H आणि यातला NO2. HNO2 नायट्रस ॲसिड बनवतात, दॅट इज द स्टार्टिंग म्हणजेच रिएजंट टू प्रिपेअर डायझोनियम सॉल्ट. सो इकडे R पासून सुरुवात आहे. बेन्झीन असतं तर तुम्ही बेन्झीन डायझोनियम सॉल्ट बनवला असता. इथे R आहे, सो R N2 प्लस Cl मायनस. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 16, आयडेंटिफाय द अमाइन that does not form alcohol by the action of nitrous acid. ती रिॲक्शन कंप्लीट करू मागे दिलेली क्वेश्चन नंबर 15ची. प्रायमरी अमाइनमध्ये जर आपण HNO2 पुट केलं, पण HNO2 डायरेक्टली पुट नाही करता येत, सो ॲरोवरती तुम्हाला दिसणार NaNO2 प्लस HCl. या दोघांच्या इन सिटू प्रिपरेशनमधून HNO2 जनरेट होतो, जो की डायझोनियम सॉल्ट प्रिपरेशनमध्ये हेल्प करतो. N2 प्लस Cl मायनस. डायझोनियम सॉल्टचं हायड्रोलायसिस केल्यानंतर N2 गॅस रिलीज होतो आणि तिथे आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन भेटतं, फॉर्मेशन भेटतं. कारण इथे H3O प्लस म्हणजे डायल्यूट ॲसिड आहे,
याच्यामध्ये HOH आहे, तो OH तिकडे अटॅक करणार आहे. सो ऑल प्रायमरी अमाइन्स गिव्स द फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, या नायट्रोजनकडे 2 हायड्रोजन आहेत, या नायट्रोजनकडे 2 हायड्रोजन आहेत. सो ऑल दिस 3 आर प्रायमरी अमाइन्स. आपल्याला विचारले डज नॉट फॉर्म कोण असणार आहे? ऑप्शन नंबर बी, बिकॉज इट इज सेकंडरी अमाइन. क्वेश्चन नंबर 17. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज अन अमाइड? हा नायट्रो आहे, RNO2. हा सायनाइड आहे आणि CH3NH2 म्हणजे अमाइन आहे. राहतो एकच ऑप्शन CH3. CO म्हणजे C डबल बॉन्ड O आहे तो, NH2. कार्बोनिल ग्रुपला डायरेक्टली NH2 अटॅच्ड आहे, इट इज अमाइड. क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट काय? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड, S डबल बॉन्ड O Cl. बेसिकली बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड हा प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन सोबत रिॲक्ट करणार आहे. प्रायमरी अमाइनमध्ये जेव्हा तुम्ही बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड पुट कराल, अमाइनमधला H आणि बेन्झीन सल्फोनिल क्लोराइडमधला Cl हे रिमूव्ह होतात, एलिमिनेशन ऑफ HCl होतं आणि त्यानंतर हे 2 प्रोडक्ट फ्यूज करायचे, दॅट इज RNH. इकडून Cl गेला, सो फ्यूज होणार आहे सल्फर, S डबल बॉन्ड O बेन्झीन. सो N अल्काइल बेन्झीन सल्फोनिल. आता या कंपाऊंडमध्ये तुम्हाला एक नायट्रोजनवरती हायड्रोजन दिसतो, विच इज ॲसिडिक इन नेचर. अँड ॲज इट इज ॲसिडिक इन नेचर, इट इज सोल्युबल इन अल्कली, दॅट इज बेसमध्ये सोल्युबल होतो जर तुम्ही रिॲक्शन प्रायमरी सोबत केली तर. आणि इमॅजिन करा जर तुम्ही सेम रिॲक्शन सेकंडरी अमाइन सोबत करताय, तर याच्याकडे एक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन आणि बेन्झीन सल्फोनिल क्लोराइडमधला Cl रिमूव्ह होऊन जाणार आहेत आणि बाकीचा मॉलिक्यूल जेव्हा फ्यूज होईल तेव्हा नायट्रोजनवरती हायड्रोजन उरणारच नाही. तुम्ही फ्यूज कराल, तुम्हाला लक्षात येईल. बघा, मी पहिल्यांदा बेन्झीन ड्रॉ करते, परत S डबल बॉन्ड O, पण Cl निघून गेलेला आहे, सो कोण फ्यूज होणार आहे इथे? नायट्रोजन. त्याच्यावरती 2 R ग्रुप आहेत. जर इथे बघितलं तर नायट्रोजनवरती हायड्रोजनच नाही आहे, नो ॲसिडिक हायड्रोजन, हेन्स इट इज नॉट सोल्युबल किंवा इनसोल्युबल इन बेस. प्रायमरी अमाइन सोल्युबल होतात, सेकंडरी अमाइनवाला प्रोडक्ट सोल्युबल होत नाही. सो तुम्ही इझिली डिस्टिंग्विश करू शकता. दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज हिन्सबर्ग टेस्ट. क्वेश्चन नंबर 19. Which among the following reagent is used to distinguish between primary, secondary, tertiary amine according to solubility in alkaline medium? म्हणजे जे आता सांगितलं ते प्रायमरी अमाइन्स जेव्हा रिॲक्ट करतात तेव्हा त्यांच्या प्रोडक्टमध्ये एक ॲसिडिक हायड्रोजन आहे अँड ड्यू टू दॅट 1 ॲसिडिक हायड्रोजन तो सोल्युबल होतो. पण जर तुम्ही सेकंडरी अमाइन वापरले तर एक हायड्रोजन तर एलिमिनेशन ऑफ HCl वेळी निघून जातो, सो 0 ॲसिडिक हायड्रोजन आहेत प्रोडक्टमध्ये अँड दॅट इज वाय इट इज इनसोल्युबल इन अल्कली. शिवाय 3 डिग्री जो आहे तो पहिला जो प्रोडक्ट आहे, जो अडक्ट आहे, तो अडक्ट प्रिपरेशनच देत नाही अँड दॅट इज वाय अडक्ट प्रिपेअर नाही होत, तर 3 डिग्री तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. सो हिन्सबर्ग टेस्ट म्हणजेच बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स. ऑल दिस 19 क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स इथे आहेत. सोल्युशन्स तुम्हाला जसे सांगितले तसे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. त्या क्वेश्चन्सवरती फोकस करा जिथे PKBची व्हॅल्यू तुम्हाला ॲज इट इज ट्रेंड टेक्स्टबुकमध्ये दिली आणि तुम्हाला लक्षात ठेवायची होती. प्रायमरी अमाइन्स कसे लक्षात ठेवायचे, हिंट, हाऊ टू फाइंड आउट बेसिसिटीची ट्रेंड अँड त्याच्यानंतर लास्ट आहे IUPAC. तुम्ही जर हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल IUPAC वरती फोकस केलेला आहे, बेसिक नेचरवरती फोकस केलेला आहे, जसं की PKBच्या व्हॅल्यूजवरती क्वेश्चन आहे किंवा KBच्या व्हॅल्यूवरती क्वेश्चन आहे. प्लस तुम्हाला काही रिएजंट विचारलेले आहेत. सो अमाइनच्या रिॲक्शनचा फ्लोचार्ट बनवला आपण थेरी लेक्चर्सच्या वेळी, तो रिवाईज करा, त्याच्यातून तुम्हाला सर्व आन्सर्स भेटत जातील.
Meet you in next video lecture. Till then, thank you so much.